नमस्कार मित्रांनो, आज आपण एक्सरसाइज बघणार आहे मॉड्युलीवरती। तर पहिली एक्सरसाइज दिलेली आहे आपल्याला, लोकेट द नंबर्स, लोकेट द नंबर्स z1 plus z2 and z1 minus z2 vectorially when आपल्याला याच्या काही व्हॅल्यूज दिलेल्या आहे। z1 दिलेला आहे 2i, z2 दिलेला आपल्याला 2/3 minus i, ओके। b दिलेला आपल्याला z1 minus √3, 1 कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये आहे हा पुन्हा। z2 हा ऑर्डर पेअर मध्ये दिलेला आहे, ओके। परत c आहे, z1 दिलेला आहे -3, 1 आणि z2 दिलेला आहे 1, 4 आणि d ऑप्शन आहे। z1 is equal to x1 plus iy1 आणि z2 हा दिलेला आपल्याला x1 minus iy1 ही आहे z2 ची व्हॅल्यू। तर मग आता ह्याच्यामध्ये आपण बघणार आहेत की पहिला प्लॉट वेक्टोरियली कसा आपण प्लॉट करू शकतो। तर पहिले एक्झाम्पल पाहू आपण, त्याच्यानंतर तुम्ही बाकीचे करशाल, कारण की खूप काही अवघड नाही, हे सोपंच आहे। तर z1 दिलेले आपल्याला 2i आणि z2 दिलेले आपल्याला 2/3 minus i। तर आपल्याला काय करायचं आहे, याची समेशन काढायची आहे, z1 plus z2 आणि सबट्रॅक्शन। तर z1 plus z2 येईल आपल्याला 2i plus 2/3 minus i, म्हणजे हा येईल रियल पार्ट 2/3 आणि 2i मधून 1i गेला, म्हणजेच काय +1i, हे झाली त्याची समेशन। z1 minus z2 म्हणजे हा होईल 2i मायनस हा येईल 2/3 minus i, म्हणजे हा येईल आपला 2i minus 2/3 minus plus i, म्हणजे हा येईल -2/3 plus 3i, ओके। तर आता हे आपल्याला प्लॉट करायचे वेक्टोरियली। तर हा आपला ग्राफ आहे समजा, ओके। आपला y ॲक्सिस हा x ॲक्सिस हा इमॅजिनरी ॲक्सिस असतो। तर z1 दिलेला आहे आपल्याला 2i, तर हा सपोज करू आपला हा काय 2i आहे समजा, ओके। आणि हा दिलेला आहे z2 तुम्हाला 2/3 म्हणजे हा किती समजा 0 पॉइंट समथिंग काहीतरी यायला पाहिजे, आणि मायनस आय म्हणजे हा इथं समजा
पहिला मायनस आय असेल. ओके, मग हा 1 पकडू हा, आणि 2/3 म्हणजे 0.6 हा इथं कुठं तरी येईल. मग हा जो काही पॉइंट असेल हा इथं येईल, इथं पकडू आपण, जे हा झाला आपला Z2, हा झाला Z2 आणि हा झाला आपला Z1. मग आता Z1 प्लस Z2, Z1 प्लस Z2 काय येईल प्लस मध्ये, 2/3 प्लस आय, म्हणजे हा प्लस आय इथे घेऊ आपण समजा y ऍक्सिस वर, आणि हा 2/3 आपला इथे, म्हणजे हा जो येईल, हा एरो जो येईल, हा जो पॉइंट असणार आहे, हा पॉइंट काय असणार आपला Z1 प्लस Z2. ओके, आणि काय दिलेलं आहे -2/3 प्लस 3 आहे, हा इथं प्लस 3 आहे आणि हा इथं आपला समजा -2/3 इथे, म्हणजे आपल्याला असा दाखवावा लागेल, हा इथून आपल्याला असं दाखवावं लागेल, म्हणजे हा येईल Z1 मायनस Z2. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ प्लॉट करायचे. तर हो, बाकीचे तुम्हाला येतील. हा सोपा पार्ट आहे, फक्त आपल्याला ग्राफ प्लॉट करायचे त्याची बेरीज करून. ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. सेकंड दिलेला आहे, व्हेरीफाय इनइक्वॅलिटी, व्हेरीफाय inequalities 3, inequalities 3 सेक्शन 4, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला हा दिलेला आहे रिअल पार्ट ऑफ झेड लेस दॅन मॉड्युलस ऑफ रिअल पार्ट ऑफ झेड लेस दॅन इक्वल टू, मला बघावं लागेल. ओके, लेस दॅन इक्वल टू मॉड्युलस ऑफ झेड, अँड हे त्याच्यामध्ये दिलेले आहे. थर्ड जे काही इक्वेशन दिलेली, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड लेस दॅन इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड लेस दॅन मॉड्युलस ऑफ झेड. ओके, आणि मग पुढं काय सांगितलंय, इन्व्हॉल्विंग रिअल पार्ट ऑफ झेड, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड अँड झेड. तर ही इनइक्वॅलिटी आपल्याला काय करायची, सॉल्व्ह करायची. इन्व्हॉल्विंग रिअल पार्ट ऑफ झेड, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड अँड मॉड्युलस ऑफ झेड. तर याचा वापर करून आपल्याला सोडवायचं आहे. तर आपल्याला झेड माहितीच आहे, झेड इज इक्वल टू काय आहे, एक्स प्लस आय वाय. ओके, तर ह्याच्यामध्ये रिअल पार्ट ऑफ झेड काय असतं, एक्स असतो, आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ वाय, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड काय असतं, वाय असतं. ठीक आहे, तर मग ही आपण प्रॉपर्टीज घेऊ. तर बाय युजिंग फर्स्ट प्रॉपर्टी, by using equation 1, real part of z less than equal to modulus of real part of z less than equal to modulus of z. Real part of z x, which is less than real part of modulus of z, त्या modulus मध्ये x मधील, आणि real part of modulus of z, modulus of z चा फॉर्म्युला अंडर रूट x square plus y square. Obviously ही कंडिशन सॅटिस्फाय करेल. सिमिलरली तसंच फॉर इमॅजिनरी
imaginary of z less than equal to imaginary of z modulus of imaginary of z modulus of z. तर हा y less than modulus of y less than root x square plus y square. तर हा झाला तुमचा सेकंड प्रूफ. ओके. थर्ड क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. verify that root 2 into modulus of z greater than equal to modulus of real part of z plus imaginary part of z. तर याच्यामध्ये आपल्याला सजेशन दिलेलं आहे. तर मी इथे लिहितो ते सजेशन काय. सजेशन दिलेलं आहे, reduce this inequality, reduce this inequality to modulus of x minus modulus of y and its square greater than equal to 0. ओके. तर आपल्याला ह्या इनइक्वालिटी पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. तर ही जर इक्वेशन आपण जर ह्या इक्वेशन पर्यंत आणून सोडली तरी आपला आन्सर येईल. तर सॉल्व करूयात आपण. रूट 2 मॉड्युलस ऑफ झेड, मॉड्युलस ऑफ झेड म्हणजे रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू मॉड्युलस ऑफ झेड, रियल पार्ट ऑफ झेड म्हणजे आहे मॉड्युलस ऑफ एक्स आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड म्हणजे आहे मॉड्युलस ऑफ वाय. मग बाय स्क्वेअरिंग बोथ साइड. ओके. तर स्क्वेअरिंग बोथ साइड केल्यावरती हा काय येईल, 2 येईल. रूट 2चा स्क्वेअर आहे 2 आणि ह्याचा स्क्वेअर म्हटल्यावरती रूटचा स्क्वेअर म्हटल्यावरती हा येईल फक्त एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि हा काय येईल मॉड्युलस ऑफ एक्स प्लस मॉड्युलस ऑफ वाय आणि ह्याचा येईल होल स्क्वेअर. मग इथं आपल्याला काय करायचं आहे, ए प्लस बी चा स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा. तर हा काय येईल ए स्क्वेअर प्लस 2ab ओके प्लस बी स्क्वेअर म्हणजे आहे मॉड्युलस ऑफ वाय स्क्वेअर. ओके. मग 2 ने मल्टिप्लाय करू आहे 2x स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर. आता हे जे काही आहे सगळं आपण काय करू, लेफ्ट साईडला शिफ्ट करू. म्हणजे हा काय होईल, ह्याला पण आता आपण मॉड्युलसमध्ये लिहू शकतो. ठीक आहे. तर हा पण येईल मॉड्युलस ऑफ एक्स स्क्वेअर मॉड्युलस ऑफ वाय स्क्वेअर. ओके. मग हा येईल 2 मॉड्युलस एक्स स्क्वेअर प्लस 2 मॉड्युलस वाय स्क्वेअर हा येईल मायनस मॉड्युलस ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 2 मॉड्युलस ऑफ एक्स इंटू मॉड्युलस ऑफ वाय मायनस वाय स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू 0. हे सगळंच लेफ्ट साईडला शिफ्ट झाल्यावरती राईट साईडला काय राहील 0 राहील. इथं 2 टाइम्स एक्स स्क्वेअर आणि इथं काय 1 टाइम आहे, काही नाही म्हणजे काय 1. मग 2 मधून 1 गेला म्हणजेच काय 1 एक्स स्क्वेअर. ओके. तसाच 2y मधून 1y गेला म्हणजेच काय होईल 1y उरेल आणि हा मायनस 2xy म्हणजे आहे मायनस 2 टाइम एक्स मॉड्युलस वाय आणि हा येईल प्लस मॉड्युलस ऑफ वाय स्क्वेअर. 2y स्क्वेअर मधून 1y स्क्वेअर गेल्यावरती काय राहील 1y. मग हा फॉर्म्युला कशाचा आहे, ए स्क्वेअर मायनस 2a इंटू बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे हा काय ए मायनस
बीचा स्क्वेअर, ए मायनस बीचा स्क्वेअर, आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, ह्याच फॉर्मपर्यंत आपल्याला रिड्यूस करायचं होतं. म्हणजेच हा काय झाला, लेफ्ट हँड साईड ही काय झाली, परफेक्ट स्क्वेअर झाली. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूफ करायचं होतं. इनइक्वालिटी आपल्याला फक्त ह्या फॉर्मपर्यंतच रिड्यूस करायची होती. ही इनइक्वालिटी इथपर्यंतच रिड्यूस करायची होती. ओके, तर अशा प्रकारे आपण ही इनइक्वालिटी प्रूफ केलेली आहे. चौथा परत फॉर्म आहे क्वेश्चन की हा पॉइंट in each case sketch the set of points determined by given condition. तर ह्या कंडिशन मध्ये कसा स्केच करायचा आपण पाहू. मॉड्युलस ऑफ झेड मायनस 1 प्लस आय इज इक्वल टू 1. ही पहिली केस दिलेली, दुसरी दिलेली आहे झेड प्लस आय लेस दॅन इक्वल टू 3, आणि सी दिलेली आहे मॉड्युलस ऑफ झेड मायनस 4i ग्रेटर दॅन इक्वल टू 4. तर ह्याच्यापैकी आपण पहिली कंडिशन पाहू. ओके, तर मॉड्युलस ऑफ झेड मायनस 1 प्लस आय इक्वल टू 1. म्हणजे हा फॉर्म कशाचा झाला, आय झेड मायनस Z0 इज इक्वल टू आर. ही इक्वेशन आहे सर्कलची. ही इक्वेशन कशाची आहे, सर्कलची. Z0 काय आहे, सेंटर आहे, आणि आर काय आहे, रेडियस आहे. तर हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. Z0 हा मायनस फॉर्म मध्ये असला पाहिजे. म्हणजे ह्याला मायनस फॉर्म मध्ये करून घेऊ आपण. तर हा येईल मायनस झेड, झेड येईल मायनस कॉमन 1 मायनस आय, आणि हा येईल 1, की ज्याचा सेंटर काय, सेंटर आलेला आहे 1 मायनस आय, आणि रेडियस किती आहे 1, रेडियस 1. मग ह्याचा ग्राफ कसा येईल बघा. हा एक्स ॲक्सिस वर 1, आणि हा वाय ॲक्सिस वर -1, आणि हा सपोज पॉइंट इथं असणार आहे, हा पॉइंट इथं असणार आहे, आणि ही रेडियस 1 असणार. म्हणजे ह्याच्यामधून असा सर्कल प्लॉट होईल. ही झाली त्याची रेडियस 1, आणि हा झाला सेंटर 1 मायनस आय. हा झाला त्याचा ग्राफ. तर अशाच प्रकारे तुम्हाला बाकीचे ग्राफ सुद्धा प्लॉट करायचे. तर आज आपण इथंच थांबू. थँक्यू.